काय नाव भाऊ आपलं? खेमराज फरकुंडे. अच्छा, किती वर्षापासून भाजी विकता? 35 वर्ष. अच्छा, हे मोटरसायकलवरच? नाही, पहिले हात रिक्षा होता, आता मोटरसायकलवर. अच्छा, हात रिक्षा, आता मोटरसायकल. मग पावसाचा त्रास नाही होत का तुम्हाला भाजी विकायला? पावसाचे होते त्रास, पर करणार का? अच्छा, मग रोज किती वाजता जावं लागते मार्केटला? 5 वाजता? 1 वाजे 2 वाजेपर्यंत. अच्छा, मार्केटमधून भाजी किती वाजता आणता? 5 वाजे गेला तो 8 वाजे वापस होतो मार्केट आपला. अच्छा अच्छा अच्छा, हां हां. मग हे सगळं काय काय करावं लागते तुम्हाला भाजी आणल्यानंतर मार्केटमधून? नंतर फिर लावून सांगा, फिर कालवणी विकावं लागते. नाही, आता तुम्ही हे एवढी फ्रेश भाजी आणली, अगदी ताजी ताजी आहे बघा. चवळीच्या शेंगा किती ताज्या आहेत, एकही त्यात सडलेली किडलेली दिसत नाही आहे. छान तुम्ही चमकवून राहिले आहेत भाज्या. तर हे तुम्हाला घरी आणून निवडावं लागत असेल ना? नाही, निवडावं नाही लागत. मालची क्वालिटीवर राहते. जसे तुम्हाला 10 रुपये किलोचा माल आणायचा का 40 रुपये किलोचा आणायचा आहे. अच्छा अच्छा, जणांचा अलग अलग विकायचा ढंग राहते. ते का सस्ता माल आणून सांगा विकते म्हणून त्याचे आपण 2 पैशांना महाग आणायचं, 2 पैशांना महाग विकायचा. अच्छा अच्छा अच्छा, माल अच्छे व्यवस्थित राहते. छान नाही राहत. चांगला. आणि घरी कोण कोण आहे? घरी आई आहे. इकडे बघा ना, मग मुलगा आहे, आई आहे, 2 पोरं आहेत. हां हां. काय करतात मुलं? ITI करते और एक 12वी म्हणी आहे. आता 12वीत गेला. 12वी फेल झालेला आता 2 पेपर. अच्छा अच्छा, ITI चालू एकाच्या. अच्छा मोठ्याच्या. तर तो आता घर फॅमिली लाईफ वाईफ आहे म्हटलं. हां, मिसेस काय करते? मदत करते भाजी? नाही, सिर्फ घरचे काम, भांडे करण्यावर. घरी नाही आहे भाजीचं दुकान? नाही, घरी शेजारी पाजारी आले कोणी तर? नाही. अच्छा, तुम्ही बाहेरच घेऊन येता? बाहेरच. अच्छा अच्छा अच्छा, छान. किती कमाई होत असेल रोज? 300 400, कधी 500, कधी 700. बाकी दिवस नाही हो, 300-400 रुपये रोजचे. 300-400 रुपये रोजचे होतात. सुट्टी नाही घेत का तुम्ही एकही दिवस? शुक्रवारी. अच्छा, भाजी त्या दिवशी मार्केट बंद असते, त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेता. गिरायकाले आवश्यकता राहिलं तर शुक्रवारी बी येतो. आवश्यकता असली, कोणी ऑर्डर सांगितलं, बटाटे आणून द्या, कांदे आणून द्या, किंवा भाज्या आहे, लग्न समारंभ आहे, तर तुम्ही येता. छान. आणखी काय अडचणी येतात? काही अडचणी काही नाही येत? सुखी आहे आपल्या व्यवसायात? समाधानी. छान. चला, थँक्यू.